आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1882 मध्ये दर्पण हे पहिली मराठी वृत्तपत्र सुरू केले होते. त्यामुळे 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने अमरावती येथील जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांचा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात आला. आदरणीय दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन करतो. आज अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत करतो व माझ्या सर्व मित्र परिवार पत्रकार मित्रांना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. पत्रकार दिनाच्या हार्दिक सगळ्यांना शुभेच्छा देतो. तसेच पत्रकारिता ही सत्यनिष्ठा, संवेदनशीलता त्यासोबतच समाजातील प्रत्येक घटकाची जाण असलेली असायला हवी. हा संदेश खूप मोलाचा संदेश त्यांनी आपल्याला दिला. त्या संदेशाचं आपण सर्वांनी पालन करावं अशी सर्वांना मी आवाहन करतो आणि सर्वांना पत्रकारितेच्या शुभेच्छा देतो. थँक्यू. जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी आज पत्रकारितेचे मराठी पत्रकारितेचे प्रामुख्याने झलक म्हणून आपण त्यांना संबोधतो असे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू करून मराठीच्या पत्रकारितेचा पाया त्यांनी रचला आणि त्या निमित्तानं आजचा हा दिवस आपण सर्वत्र मराठी पत्रकार दिवस म्हणून साजरा करत असतो. या निमित्तानं समस्त पत्रकारांच्या सन्मानाचा आजचा हा दिवस आपला असतो आणि आपण मराठी पत्रकार संघाच्या वतीनं दरवर्षी मराठी पत्रकार दिवस हा भव्य स्वरूपात नेहमी साजरा करतो. पत्रकार दिनाच्या निमित्तानं पत्रकारांचा सन्मान, पत्रकारांच्या पाल्यांचा सन्मान असे विविध उपक्रम आपण राबवत असतो. परंतु एकाच वेळी अनेक कार्यक्रम आल्यामुळे आपण केवळ जयंतीचा कार्यक्रम म्हणजे पत्रकार दिनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतो आणि यानंतर या जानेवारी महिन्यामध्ये एक भव्य असा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करणार आहोत. येत्या 27 जानेवारीला तो आपला कार्यक्रम पत्रकार दिवस सन्मान सोहळ्याचा या ठिकाणी असणार आहे. पत्रकारितेचा समाजातील चौथा स्तंभ म्हणून आपण पत्रकारितेला संबोधतो. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील अनेक प्रश्न आपण शासनापर्यंत, समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम हे करत असतो आणि असा हा जो पत्रकार जो अतिशय तळागाळामध्ये काम करतो त्या पत्रकारांचा कुठेतरी सन्मान व्हावा या निमित्तानं या दिवसाचं मोठं असं महत्व आहे. आणि या निमित्तानं पुनश्च एकदा मी सर्व पत्रकारांना शुभेच्छा देतो आणि सर्व पत्रकारांची भरभराट व्हावी, त्यानंतर त्यांना समाजामध्ये एक मानाचं स्थान देखील मिळावं अशी सुद्धा मनोकामना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती.